ठेवा. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता खाली दिलेला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि जर आवडलं तर नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. So in the last class we started with the type 2 numericals. It is bars of varying cross section, right? आणि आपण पाहिलं होतं त्यात शेवटी एकदम लास्टला आपण पाहिलं होतं एक बार असतो असा एक ह्या क्रॉस सेक्शनचा, परत दुसरा एक बार असतो, परत तिसरा एक बार असतो. याचा एरिया A1, ह्याचा एरिया A2, याचा एरिया A3. लेंथ दिलेल्या होत्या. फर्स्ट लेंथ होती L1, सेकंड याची L2, थर्ड याची L3. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. ह्या सगळ्यामध्ये एक ऍक्च्युअली पुल लावलेला होता, फोर्स लावलेला होता आणि तो फोर्स हा कॉन्स्टंट राहतो सगळ्या बार मध्ये ज्या वेळेला बार असे प्लेस केलेले असतात. ठीक आहे, त्यामुळे आपण काढलं होतं चेंज इन लेंथ इज इक्वल टू चेंज इन लेंथ ऑफ फर्स्ट बार प्लस चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पार्ट प्लस चेंज इन लेंथ ऑफ थर्ड पार्ट. ह्या तिन्ही याची चेंज इन लेंथ दॅट इज युअर द टोटल चेंज इन लेंथ ऑफ दिस कॉम्बिनेशन. मग पहिल्या याचं कसं काढलं होतं P L1 A1 E1 प्लस P L2 A2 E2 प्लस P L3 A3 E3. P हे कॉन्स्टंट राहणार आहे, P चेंज होणार नाही. P सगळ्या याच्यामध्ये सेम लागेल. आता ह्यातनं P कॉमन काढलं. इफ यंग्स मॉड्युलस इज ऑल्सो सेम, म्हणजेच मटेरियल जर सेम असेल, सगळ्याच स्टील मटेरियल असेल किंवा सगळ्याच अल्युमिनियम असेल किंवा सगळ्याच कॉपर असेल, कुठलंही एकच मटेरियल जर असेल तर यंग्स मॉड्युलस सुद्धा सेम राहतं. पण जर नसेल तर हे आपल्याला असं वेगवेगळं घ्यायचंय, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग P कॉमन काढला. ब्रॅकेट मध्ये L1 बाय A1 E1 प्लस L2 बाय A2 E2 प्लस L3 बाय A3 E3. दिस इज युअर डेल्टा आहे. आणि सिग्मा काढायचे असतील तर दॅट इज स्ट्रेस. सिग्मा 1 इज इक्वल टू P डिवायडेड बाय A1, सिग्मा 2 इज इक्वल टू P डिवायडेड बाय A2 and sigma 3 is equal to P divided by A3. प्रत्येक इंडिव्हिज्युअल याच्यातला जर स्ट्रेस काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आणि टोटल चेंज इन लेंथ काढायची असेल तर डेल्टा एल. ह्या पद्धतीने आपण लास्ट टाइम कॅल्क्युलेशन केले होते बहुतेक माझ्या माहिती. फर्स्ट प्रॉब्लेम आहे फाइंड द टोटल एलॉंगेशन ऑफ द बार as shown in figure for an axial pull of 10 kilonewton. Take E is equal to 140 giganewton per meter square. डायग्राम काढतो सर्वात आधी. तुम्ही माझ्यासोबत डायग्राम काढून घेऊ शकता आणि प्रॉब्लेम स्टार्ट करू शकता सॉल्व्ह करायला. ठीक आहे, हे असे बार दिलेले आहेत, 3 बार ऑफ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन्स वेगवेगळे आहेत. पहिल्याची डायमीटर दिलेली आहे 30 mm, त्यानंतर दुसऱ्याची डायमीटर म्हणलेली आहे 20 mm आणि लास्ट ह्याची डायमीटर म्हणलेली आहे 40 mm. त्याला फर्स्ट पार्ट म्हणूया, त्याला सेकंड पार्ट म्हणूया, त्याला थर्ड पार्ट म्हणू आपण. ठीक आहे, आणि ह्याला ऍक्सियल पुल दिलेला आहे 10 किलो न्यूटनचा. त्याला ऍक्सियल पुल दिलेला आहे दॅट इज ऑफ 10 किलो न्यूटन. ठीक आहे, आणि लेंथ दिलेले आहेत प्रत्येक बारच्या. फर्स्ट बारची लेंथ दिलेली आहे, सेकंड पार्टची, थर्ड पार्टची. सो लेंथ सुद्धा इथं मी मेन्शन करतो. पहिली लेंथ दिलेली आहे 180 mm, दुसरी लेंथ दिलेली आहे 260 mm, तर तिसरी लेंथ दिलेली आहे 160 mm. ठीक आहे, आता आपण गिवन डेटा लिहून घेऊया. डायग्राम ड्रॉ करून झालेली आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आपण. त्याकरिता आता गिवन डेटा लिहून घेतो मी. काय काय दिलेलं आहे पहा. तर सर्वात आधी
इथं लेंथ दिसतात मला. तर L1 is 180 mm. Next, L2 is 260 mm. Next, L3 is 160 mm. त्यानंतर डायमीटर दिलेले आहेत. D1 पहिल्याची डायमीटर दॅट इज 30 mm. त्यानंतर D2 दुसऱ्याची डायमीटर आहे 20 mm. त्यानंतर थर्ड डायमीटर दिलेली आहे D3 दॅट इज 40 mm. डायमीटर दिली म्हणली की मला एरियाज काढता येतात. क्रॉस सेक्शनल एरिया कसं काढायचे? A1 इज इक्वल टू π/4 into 30 square. Next, A2 is equal to π/4 into 20 square. Next, A3 is equal to π/4 into 40 square. सांगा किती किती आले? A1 किती आला, A2 किती आला आणि A3 किती आला? सांगा हे एरियाज. आणि टोटल फोर्स P दिलेला आहे दॅट इज 10 किलो न्यूटन. दॅट इज नथिंग बट 10 into 10⁻³ न्यूटन. आणि E दिलेलं आहे 140 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ह्याला न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला माहिती किलो म्हणजे 10⁻³ मेगा म्हणजे 10⁻6 आणि गिगा म्हणजे 10⁻9. सो 140 into 10⁻9 न्यूटन डिवाइडेड बाय 1 mm म्हणजे 10⁻³ पण 1 मीटर म्हणजे 10⁻+3 mm. सो 10⁻+3 ह्याचा स्क्वेअर आहे दॅट इज mm स्क्वेअर. 10⁻6 होते. हे 10⁻6 वर गेलं ते झालं 10⁻⁻6 आणि 10⁻⁻6 आणि 10⁻+9 ते झालं 10⁻3. सो E comes as 140 into 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. एरियात सांगा किती किती आलेले? A1 706.85. 706.85. बर. mm स्क्वेअर. हा. A2 314.15. 314.15 mm स्क्वेअर. हा. A3 1256.63. 1256.63 mm स्क्वेअर. आता क्वेश्चन कडे येऊया. क्वेश्चन मध्ये विचारलेले फाइंड द टोटल एलॉंगेशन. टोटल एलॉंगेशनचा अर्थ काय? डेल्टा एल. दे हॅव आस्क्ड अस टू कॅल्क्युलेट द डेल्टा एल. कसं काढणार? फॉर्म्युला काय? टोटल डेल्टा एल इज इक्वल टू फर्स्ट पार्टचं एलॉंगेशन प्लस सेकंड पार्टचं एलॉंगेशन प्लस थर्ड पार्टचं एलॉंगेशन. त्यातला पहिलाचा फॉर्म्युला PL1 A1 E1 प्लस PL2 A2 E2 प्लस PL3 A3 E3. पण कोइन्सिडन्स असा आहे की इथं आपल्याला मटेरियल जे दिलेलं आहे ते थ्रू आउट कसं दिलेलं आहे मटेरियल. सो दे हॅव मेन्शन्ड मीन्स तिथं काय मटेरियल दिलेलं नाहीये पण ई थ्रू आउट एकच दिलेलं आहे. त्यामुळे ई पण कसं असणार आहे? सेम असणार आहे सगळं. म्हणजे ह्यातनं कॉमन काय निघणार आहे? P/E हे कॉमन निघल आणि ब्रॅकेटमध्ये फक्त L1/A1 L2/A2 L3/A3 एवढंच राहतं. मी डायरेक्ट आता आन्सर म्हणजे व्हॅल्यूज पुट करतो. आपण कॅल्क्युलेट करूया. डेल्टा एल इज इक्वल टू P म्हणजे 10 into 10⁻³ डिवायडेड बाय E म्हणजे 140 into 10⁻³ इन ब्रॅकेट L1
पहिल्याची लेंथ आहे 180 डिवायडेड बाय A1 706.85 प्लस L2 260 260 डिवायडेड बाय A2 314.15 प्लस L3 160 divided by 1256.63. Solve this. Tell me what is the total elongation. सांगा. 10⁻³ कॅन्सल झालं. त्यानंतर बाहेर 1 डिवायडेड बाय 14 राहतंय फक्त 0 0 कॅन्सल होतं. ब्रॅकेट मध्ये 180 डिवायडेड बाय 706.85 प्लस 260 डिवायडेड बाय 314.15 प्लस 160 डिवायडेड बाय 1256.63. सांगा आन्सर. 0.3456 mm. 0.3456 mm. Correct. दिस म्हणजे elongation. कारण टेन्साइल फोर्स लावलेला आहे म्हणून elongation म्हणायचं. जर कॉम्प्रेसिव्ह लावला असता तर कॉम्प्रेशन. ओके चला आपण सेकंड न्यूमेरिकल बघूया. सेकंड न्यूमेरिकल, an axial pull of 35 kilonewton is acting on a bar consisting of 3 lengths as shown in figure. Take E is equal to 2.1 into 10⁵. त्यामुळे लक्षात ठेवा E is 2.1 into 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर हे युनिट आहे. डिटरमाइन total elongation of the bar and stresses in each section. ओके डायग्राम काढतो. इकडे फोर्स लावला 35 किलो न्यूटन सेम दोन्ही इकडे सुद्धा 35 किलो न्यूटन. पहिल्याचे डायमीटर दिलेले 20 mm, सेकंड 30 mm, लास्ट 50 mm. लेंथ याची दिलेली 200 mm, याची दिलेली 250 mm, 250 mm आणि ही 300 mm. So we'll go for the given data now. So given 2.1 into 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. ई झालं. नेक्स्ट काय काय दिलंय सांगा. फोर्स दिलाय P किती दिलाय 35 into 10⁵ न्यूटन. त्यानंतर लेंथ L1 200 mm, त्यानंतर L2 250 mm, त्यानंतर L3 300 mm. लेंथ झाल्या. डायमीटर दिलेले आहेत D1 20 mm, D2 30 mm, त्यानंतर D3 50 mm. मग डायमीटर दिला की एरिया काढता येतो ना. काढा एरिया. मग A1 π/4 into 20 square. Next A2 π/4 into 30 square. Next A3 π/4 into 50 square. सांगा A1 A2 A3 किती किती आले. याचं किती होतं 314 पॉइंट किती होतं लास्ट टाइम 314.15. किती 314.15. ओके
इट इज 15 mm स्क्वेअर. हा ह्याचं किती होतं 706.85 mm स्क्वेअर. आणि ह्याचं किती आलंय 1962.5 1963.62. 62. I'm having 63. 63.4. 63.49 I am having. बरोबर आहे बघा. हो. येस. ओके. आता विचारलंय काय तरी सांगा. टोटल एलॉंगेशन आणि स्ट्रेसेस इन ईच पार्ट म्हणजे ईच सेक्शन्स मध्ये स्ट्रेसेस किती येतील सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 3 आणि डेल्टा एल वगैरे किती येईल. कसं काढायचं सगळ्यात पहिल्यांदा डेल्टा एल इज इक्वल टू पी. एक काम करू ई सेम आहे का थ्रू आउट सेम आहे. सो ई बाहेर घेतो मी पी बाय ई बाहेर घेतो. ब्रॅकेट मध्ये काय राहतंय L1 बाय A1 प्लस L2 बाय A2 प्लस L3 बाय A3. नाही तर तुम्ही लिहू शकता पी L1 A1 बाय E1 प्लस पी L2 A2 बाय E2 प्लस पी L3 A3 बाय E3 असे तुम्हाला लिहिता येतं. नेक्स्ट डेल्टा एल इज इक्वल टू पी किती आहे 35 इंटू 10⁻³ ई आहे 2.1 इंटू 10⁻⁵ इन ब्रॅकेट L1 200 डिवायडेड बाय A1 आहे 314.15 प्लस L2 250 डिवायडेड बाय A2 706.85 plus 19 sorry A3 is L3 is there 300 divided by 1963.49. सांगा डेल्टा एल किती आलं. डेल्टा एल सोडून आणखीन त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 3. सिग्मा 1 कसं काढायचं पी डिवायडेड बाय A1 पी म्हणजे 35 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय A1 314.15. मग सिग्मा 1 किती आलं. त्यानंतर सिग्मा 2 P डिवायडेड बाय A2 दॅट इज 35 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 706.85 A2. मग सिग्मा 2 किती आलं दॅट मच इज न्यूटन पर mm स्क्वेअर किंवा डायरेक्टली MPa म्हणू शकता. सिग्मा 3 P डिवायडेड बाय A3 that is 35 into 10⁻³ divided by 1963.49. मग सिग्मा 3 किती आलं सांगा सर्वांचे आन्सर सांगा. फर्स्ट टेल मी द डेल्टा एल देन गो फॉर सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 3. सांगा डेल्टा एल किती आलंय दिसतंय ना ते लिहिलेलं 35 into 10⁻³ divided by 2.1 into 10⁻⁵ in bracket 200 divided by 314.15 plus 250 divided by 706.85 plus 300 divided by 1963.49 0.1905 mm 0.1905 mm. चेक करा हे चुकीचे असू शकतात. ठीक आहे एलॉंगेशन आहे. त्यानंतर सिग्मा 1 111.40 सिग्मा 2 49.51 आणि सिग्मा 3 17.82. ठीक आहे